नमस्कार फ्रेंड्स, एकताच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, काही दिवस मी व्हिडिओ शेअर करत नव्हते. कारण हे आहे की माझे चुलत सासरे एक्सपायर झाले होते. त्या कारणाने मी कोणतेच व्हिडिओ शेअर नाही करू शकले. तर रेसिपी माझी तिळगुळाची राहूनच गेली होती. तर आज मी तुमच्यासोबत तिळगुळाच्या लाडूची रेसिपी तुमच्यासोबत साधी सिंपल अशी रेसिपी शेअर करणार आहे. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. रेसिपी नक्की आवडेल आणि नक्की परत एकदा तुम्ही तिळगुळाचे लाडू करून बघाल. अशी ही रेसिपी आहे, साधी सिंपल. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया. गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपण पांढरे तीळ जे आहेत ते चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचे आहे. मी एक मोठी वाटी तीळ घेतलेले आहे. अगदी मंद आचेवर आपण हे पांढरे तीळ जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. आपण अगदी मध्यम अशा कलर, त्याला ब्राऊन कलर आला की ते आपण तीळ जे आहे ते काढून घेणार आहोत. तर चांगल्या प्रकारे तीळ आपले भाजून झालेले आहेत. तीळ भाजून झाल्यानंतर ते आपण सेपरेट एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. जेणेकरून जे तीळ जे आहेत ते आपण गार करण्यासाठी ठेवून देणार आहोत डिशमध्ये. तीळ सर्व आपण काढून घ्यायचे आहेत. नंतर आपण त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप ॲड केलेला आहे. तर आपली कढई जी आहे ती गरमच आहे. तूप चांगल्या प्रकारे गरम झाले की त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स जे आहेत ते गरम करून घेणार आहोत, भाजून घेणार आहोत. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते ॲड करू शकता, पण मी ड्रायफ्रूट्स यामध्ये ॲड केलेले आहेत. तर त्यामध्ये आता आपण काजू ॲड केल्यानंतर बदाम ॲड करायचे आहेत, अक्रोड ॲड करायचा आहे. तर हे सर्व जे आहेत ते अगदी थोडाफार ब्राऊन कलर येऊपर्यंत आपण तुपामध्ये चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने खूप सुंदर असा कलर आलेला आहे काजू, बदाम आणि अक्रोडला. तर हे सुद्धा आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व काढून घेतलेलं आहे. नंतर आपण त्यामध्ये त्या कढईमध्येच गुळाची पावडर जी आहे ती ॲड केलेली आहे. तिळगुळाचे लाडू किंवा वडी करताना आपण गुळाची पावडर ॲड केली तर खूप सुंदर अशा पद्धतीने तिळाची वडी आणि लाडू तयार होतात. सुंदर अशा पद्धतीने आपल्याला खुसखुशीत अशी वडी आणि लाडू जे आहेत ते तयार भेटतील. तर आपण अगदी मंद आचेवर अशा पद्धतीने सर्व जो गूळ आहे तो असा एकत्र केलेला आहे आणि हळूहळू तुम्ही बघू शकता की त्या गुळाला जे आहे पाणी सुटलेलं आहे. गुळाचा पाक अगदी सुंदर अशा पद्धतीने तयार झालेला आहे. गूळ चांगल्या प्रकारे मेल्ट झालेला आहे. गुळाचा पाक बनवताना आपण अगदी मंद आचेवर गुळाचा पाक बनवून घेतलेला आहे आणि सुंदर अशा पद्धतीने तो तयार देखील झालेला आहे. आता आपण ड्रायफ्रूट्स जे आहेत ते गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत. तर गुळाचा पाक आपण गॅस बंद केला की ते घट्ट होईल, त्यासाठी आपण अगदी मीडियम आचेवर गॅस चालूच ठेवलेला आहे. तर यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहेत. तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ॲड करा, नको असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट्स जे आहेत ते तुम्ही स्किप करू शकता. तर यामध्ये आता आपण भाजलेले तीळ ॲड करायचे आहेत. 1 वाटी तीळ घेतलेला होता, त्याच प्रमाणात आपण 1 वाटी गूळ घेतलेला होता. तर हे सर्व अगदी मंद आचेवरच आपण कढई ठेवून करायचं आहे. तर बघू शकता की सुंदर अशा पद्धतीने सर्व काही एकजीव झालेलं आहे. तर हे चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घ्यायचं आहे, एकत्र करून घ्यायचं आहे. आणि गरम म्हणजे अगदी कोमट झालं की आपण ते एक एक करून वळून घ्यायचे आहेत. आता जास्तच गरम असल्यामुळे मी थोडा वेळ वाट बघणार आहे. तर थोड्यानंतर आपण बघू शकता की सुंदर अशा पद्धतीने आपल्याला लाडू बनवता येतील. तर अशा पद्धतीने आपण एक एक करून सर्व लाडू वळून घ्यायचे आहेत. सुंदर असा आपला लाडू, तिळगुळाचा लाडू तयार झालेला आहे. फ्रेंड्स, रेसिपी अगदी साधी सिंपल अशी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर सुंदर अशा पद्धतीने सर्व लाडू मी वळून घेतलेले आहेत
आणि खूपच सुंदर अशा झटपट अशा पद्धतीने माझे जे लाडू आहेत तिळगुळाचे बनवलेले ते फिनिश झालेले आहेत फ्रेंड्स. तुम्हाला देखील नक्की आवडतील. नक्की ट्राय करून बघा. रेसिपी शेवटपर्यंत बघितली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत. बाय.